विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर आज वॉर्ड क्रमांक 1 मधील कापसे प्लॉट येथील मिनी गार्डनचं शानदार उद्घाटन। कुपवाड शहरातील वॉर्ड क्रमांक 1 मध्ये माजी ज्येष्ठ नगरसेवक शेठजी मोहिते, माजी नगरसेविका पद्मश्री पाटील, माजी नगरसेविका रईसा रंगरेज यांच्या विशेष प्रयत्नातून कापसे प्लॉट इथं उभारण्यात आलेल्या मिनी गार्डनचं उद्घाटन आज विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आलंय। सुमारे 12,29,000 रुपये खर्चाच्या माजी नगरसेवक शेठजी मोहिते यांच्या समाज कल्याण निधीतून उभारण्यात आलेल्या मिनी गार्डनमध्ये आज गुरुवारी चेनलिंग कंपाऊंड व खेळण्याचं उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी माजी नगरसेवक शेठजी मोहिते, माजी नगरसेविका सविता मोहिते, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, राष्ट्रवादीचे नेते मुस्ताकभाई रंगरेज, रघुनाथ सातपुते, विजय नाईक, मारुती चौडा, साहेबराव पुजारी आदींसह बहुसंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते। लाईट व्यवस्था समुद्र कटणीकडे लाईट व्यवस्था नाही आली तरी सुद्धा आम्ही या 5-6 दिवसामध्येच तुमची जी अपेक्षा आहे ती नक्की पूर्ण करणार। मी असू दे, मुस्ताकभाई असू दे, प्रशांत पाटील असू दे, समुद्र कंपनीने नाही दिलं तर आम्ही ते काहीतरी करून त्या ठिकाणी दिवाळपासून तुम्हाला इथं लाईट 4-5 दिवसामध्ये लाईट दिसेल। भविष्यात सगळे कामं एक मिळून आम्ही वार्ड क्रमांक 1 मध्ये जी राहिलेली कामं आहेत नक्कीच आपल्या चांगल्या पद्धतीने होईल। समोरचा अशोक कामटे नगरमधला जाणारा मेन रोड जो कापसे प्लॉटला जॉईन केलेला आहे तोही 20 लाखाचा मंजूर आहे। वर्क ऑर्डर झालेले ठेकेदार नेमलेला आहे। ड्रेनेजची लाईन थोडी अर्धी राहिली की ते संपलं की त्या ठिकाणी मेन रस्ता मुख्य जो 15 फुटानं त्या ठिकाणी 4 मीटर झालेला आहे, म्हणजे 13 ते 14 फुटाने डांबरी रस्ता ऑटोमॅटिक चांगला होईल। त्यामुळे इथल्या लोकांना बऱ्यापैकी आणि या महिन्याभरात बऱ्यापैकी तुम्हाला काम झालेले दिसेल। भविष्यामध्ये आणि काही जर काही अडचणी असेल तर आम्हाला ठिकाणी तुम्ही कधीही फोन करा। भविष्यामध्ये राहिलेली कामं आम्ही नक्कीच ठिकाणच्या माध्यमातून आम्ही